रोजची सकाळ, संध्याकाळ, रात्र तीच कामं करून करून भांडी धुवा, कपडे, घराला झाडू आणि स्वयंपाक आणि नको त्या चपात्या, ह्या सगळ्यांचा कंटाळा मला पण येतो. आणि आज असं वाटत होतं ना, की मला कोणीतरी सांगावं की काही स्वयंपाक करू नको, आपण बाहेर जाऊन जेवूया. पण परिस्थिती तशी नव्हती की बाहेर जाऊन आम्ही जेवू शकतो. तर मग काय, आता स्वतःला थोडं मोटिवेट करायचं आहे म्हणून बघा मी इथे काय करते. आणि जो अगदी डिसमूड झाला होता ना, त्याला अगदी हॅपी मूडमध्ये मी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करते. आणि म्हटलं असं सिच्युएशन तुमच्यावर पण आली तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला जरा मोटिवेशन मिळेल. आणि ज्या वेळेला तुम्हाला काम करायला नको वाटेल ना, तेव्हा तुमच्या माइंडमध्ये कुठेतरी हा छोटासा व्हिडिओ येईल आणि मग जे आहे तुम्हीही मोटिवेट होणार काम करायला. तर मी आधी माझे इयरबड्स घेतले, मस्त कानात घातले आणि तुम्ही बघू शकता मी कुठलं सॉन्ग लावलं आहे ते. आणि मस्त आता ऐकते आणि कामांना सुरुवात करते. कारण कानामध्ये मस्त छान आवडीचं म्युझिक, कुठलं तरी शांत जे आपल्याला एनर्जी देऊन जाईल ना, असं म्युझिक लावलं ना की तुमचा मूड मग आधी कसाही असो, तुम्ही ते ऐकायला सुरुवात केली की एका मिनिटात तुमचा मूड त्या गाण्याच्या नुसार जो आहे तो चेंज होऊन जातो. आणि मी बऱ्याच वेळा प्रेफर करते, कारण मला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे आहे भरपूर कामं करायची असतात, इन्क्लुडिंग माझं यूट्यूब. त्यामुळे मला दिवसभर जे आहे फ्रेश राहणं गरजेचं आहे. आणि असं कुठलीही व्यक्ती असो, म्हणजे आपल्या बायकांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं की आपली प्रॉब्लेम हा असतो ना की आपली कामं जे असतात ना ते खूप सेम असतात आणि इतका वैताग येतो त्या रोजच्या कामं करता करता. तर तिथे आपल्याला ह्या गोष्टींची गरज असते की कसं आपण स्वतःला फ्रेश ठेवून जे आहे एनर्जेटिक राहून चांगले कामं करू शकू. तर त्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओच्या एंडला मला असं वाटतं की तुम्ही भरपूर मोटिवेट झालेले असणार आणि कामं करण्याची एक वेगळी पद्धत तुमच्यासमोर येईल. तर बघा आता फर्निचर तर केलं आहे मी आणि इतकं वर झालं आहे, काही गोष्टी म्हणजे माझ्या हातापासून खूप जास्त वर आहेत. तर तिथे मला प्रॉब्लेम होतो आहे. आता मला राईस घ्यायचा होता आणि कन्फ्युजन हे आहे की मला लक्षात पण नाही की मी कुठल्या डब्यामध्ये राईस ठेवला आहे. एक डब्बा हलका होता, तो तर खालून निघालाच माझ्याने, पण दुसरा काही निघत नाही आहे. डब्यांसारखी मी पण थोडी हलकी फुलकी म्हणून लगेच जे आहे तशीच मी चढली वर आणि लगेच डब्बा काढून घेतला. अशा सिच्युएशनमध्ये मला असं वाटतं की आपलं फ्लेक्झिबल राहणं खूप जास्त गरजेचं आहे. अदरवाईज आपली एक्झरसाईज नाही आहे, आपल्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी खूप कमी झाली. ह्या सिच्युएशनमध्ये जर मी तशी राहिली असती, मला चेअर आणावी लागली असती, त्यावर चढली असती, म्हणजे माझे 3 मिनटं 4 मिनटं यामध्ये वेस्टेज गेले असते. सो फ्लेक्झिबल असणं किती जास्त गरजेचं आहे हे तुम्हाला यावरून तरी नक्कीच कळेल. तर पहा, मी 2 ते 3 मिनटाचं जे काम होतं ते अगदी 10 सेकंदात इथे कंप्लीट केलं. डब्बा काढला गेला, ठेवलाही गेला आणि मला हवा असलेला राईस पण लगेच मिळाला. आता सध्या किचन थोडं नवीन आहे म्हणून काही गोष्टी कुठे ठेवल्या थोडं जम्बलिंग होतं आहे. तसं मीच ठेवलं आहे म्हणून मला बऱ्यापैकी माहिती आहे, पण डब्बे सेम असले की थोडं कन्फ्युजन होतं. त्यातल्या त्यात ते ट्रान्सपरंट नसले तर मग अजून प्रॉब्लेम होतो. चला असू द्या. मी आज ना स्वयंपाकामध्ये इथे मटकीची भाजी आणि राईस असं बनवणार आहे. आणि खरं सांगते मी अगदी म्हणजे गाणं ऐकता ऐकता मी काय कशी भाजी बनवली, काय मसाला मी त्याच्यासाठी प्रिपेअर केला माहीत नाही, पण अशी मस्त भाजी बनली होती. दाखवतेच मी तुम्हाला थोड्या वेळाने. पण काही वेळा असं तुमच्यासोबतही होत असेल की म्हणजे खाताना घरातली लोकं असतात ना, अगदी म्हणजे बोटं चाटून जे आहे आपली स्तुती करत असतात की काय मस्त बनवली, अशीच बनवत जा वगैरे वगैरे. आणि त्या दिवशीच असं झालेलं असतं ना की आपण स्पेशल असं काहीच केलेलं नसतं त्या रेसिपीसाठी, अगदी नॉर्मल. उलट असं वाटतं त्या दिवशी की मी तर काही एफर्ट्सच घेतले नाही, पण इतकी छान बनली आणि तशीच सेम टू सेम दुसऱ्या दिवशी बनत नाही याची पण खात्री असते. पण होतं असं कधी कधी आणि माझ्यासोबत बऱ्याच वेळा असं होतं, मी घाई गडबडीत कधीतरी असं बनवलं ना की त्या दिवशी खूप छान भाजी बनून जाते. आणि त्यातला काही प्रकार जो होता तो आज माझ्यासोबत झाला. तर इथे भाजी माझी बनवून झाली आहे आणि त्यानंतर जे आहे ना मी लगेच राईस पण टाकला. म्हणजे आज चपात्यांचं काम नाही आहे. पण बघा, जरी चपात्या माझ्या स्किप झाल्या आहे ना, हा व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी आणि आजचा दिवस जेव्हा सुरू झाला तेव्हाच मी विचार केला होता, जर मला दुपारी एक काम आहे ते करायला वेळ नाही मिळाला ना, तर मी रात्री आज नक्की करेल. एनी हाऊ कंडिशन. बऱ्याच वेळा आपल्या ह्याच कंप्लेंट असतात की दिवसभराची आपली इतकी कामं असतात आणि खरं तर ते कोणाला दिसत नाही. म्हणजे घरातल्या लोकांना, त्यांना असं वाटतं की आपण अगदी निवांत असतो, काय असतं ना आपल्याला काम, इतकी छोटूक मुटूक कामं आणि त्यातल्या त्यात दिवसभर आपल्या हातात मोबाईल असतो असं वाटत असतं. पण त्यांना माहीत नाही, जेव्हा करायची वेळ येईल तेव्हा कळेल त्यांना. चला, कळेल तेव्हा कळेल. मी जसं ठरवलं होतं आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होते की वाटाण्याच्या शेंगा ज्या आहेत त्या आता भरपूर मिळतात. सो आता प्रत्येक भाजीमध्ये वाटाणा जो आहे तो आपला यूज केला जाईल. आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की हे जे म्हणजे शेंगा निवडायचं जे काम असतं ना, त्यातून दाणे काढायचं, हे पियाला खूप आवडतं आणि ती एकटी पण करते. पण तिच्यासोबत म्हटलं जरा वेळ स्टार्टिंगला आपण बसूया आणि मग नंतर जे आहे ती एकटी मज्जा घेऊन करते. पण तिला आधी जे असतं ना स्टार्टिंग पाहिजे असते की मम्मा घेते आणि मम्मा पण आपल्यासोबत बसली, थोड्या गप्पा मारायच्या, जरा शेंगा अर्ध्या निवडू लागायच्या आणि अर्ध्या मग मी तिच्याकडे ठेवून देते. सो अशा पद्धतीने जे आहे मी आधीच प्लॅनिंग करून ठेवते. लास्ट इयरपासून तिलाच आवडतं हे सगळं करायला. सो जे कामं मुलांना आवडतात ना ते त्यांच्यासाठी पेंडिंग ठेवलं पाहिजे. सकाळपासून माझा
माझा सगळा भाजीपाला जो होता फ्रीजमध्ये रचून ठेवला होता आणि 10 मिनटं लागली असते या शेंगा निवडायला, पण आपली ही काहीतरी प्लॅनिंग असते, सो ती कंप्लीट करायची असली तर मग थोडा पसारा घरात राहिला तर राहू द्यायचा. आणि इथे बघा ती किती छान एन्जॉय करते. मी म्युझिक ऐकत होती, सो मला पण थोडं डान्स करावं असं वाटत होतं तिच्यासोबत. आणि तिचं आता ॲन्युअल डे वगैरे त्यांचंही सगळं चाललं आहे, सो तेच आमचं जे होते इथे गप्पा चालल्या होत्या. सो कामांसोबत मुलांसोबतही छान वेळ जो आहे तो घालवला जातो. फक्त थोडीशी प्लॅनिंगची गरज आहे की त्यांच्यासोबत आपण कशा पद्धतीने टाईम घालवला पाहिजे, मग ते कामांमध्ये असो किंवा मग त्यांच्या स्टडीमध्ये असो. तिकडे माझी भाजी वगैरे जी होती, राईस वगैरे मी लावून इथे बसली होती, म्हणजे वेळ माझा वाया जात नाही. आणि बघा किती छान मस्त तर्रीवाली भाजी जी आहे ती इथे बनवून तयार आहे आणि स्वाद तर कायच सांगू तुम्हाला. ठरल्याप्रमाणे जेवण झाल्यानंतर मी माझं एक्स्ट्राचं काम करायला इथे सज्ज झालेली आहे. पियाला जेव्हा मी वाटाणे वगैरे निवडायला दिले होते ना, तेव्हा मी हे खजूर वगैरे निवडून घेतले होते आणि थोडं प्रिपरेशन करून ठेवलं होतं आणि मग मी जेवण करायला जे आहे ते बसली होती. आज ॲक्च्युली काय झालं ना, पियाच्या पप्पांचं म्हणजे त्यांची मीटिंग चालू होती आणि मी न थांबता लवकर जेवण आम्ही दोघांनी करून घेतलं. आज असं पहिल्यांदा झालं, अदरवाईज आम्ही सोबतच बसतो, पण मला एक्स्ट्राचे कामं होते, म्हटलं अजून मला झोपायला उशीर होईल, सो आम्ही लवकरच बसून घेतलं. आणि बघा इथे ह्या ज्या सीड्स आहेत ना, तर मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे. आधी पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली, पण मी ह्यावेळेस ना त्यामध्ये थोड्या सीड अजून जास्त ज्या आहेत वेगळ्या व्हरायटीच्या टाकायचा प्रयत्न केला आहे. लास्ट टाईम जेव्हा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली, मला तेव्हा कमेंट्स आल्या होत्या की त्याच्यामध्ये जी आपली जवस असते तर ती पण घाल म्हणून. आणि लकीली मला मिक्स ज्या सीड्स असतात ना, असं मला त्यांचं पॅकेट मिळालं. त्यामध्ये मग थोडं सूर्यफूलच्या पण होत्या आणि काही आपले पंपकिन सीड्स आहेत, परत जे डांगर असतं, खरबूज ज्याला म्हणतो आपण, त्याच्या पण बिया होत्या. आणि अशा ज्या आहे यावेळेस जरा जास्त त्यामध्ये अजून हेल्दी गोष्टी ॲड करण्याचा प्रयत्न केला. आणि मागच्या वेळेस पण म्हणली होती सीड्स खूप जास्त चांगल्या असतात हेअरसाठी. आणि माहीत नाही, म्हणजे मी असं नोटीस करते की पियाचे ना थोडे केस म्हणजे जनरली मी तिचं असं हेअर जेव्हा म्हणजे कोंब करते ना, एवढे केस तिचे म्हणजे अगदी 4-5 केस थोडेफार असे गळत असतील, पण आता ना म्हणजे असं झालं आहे की तिचे थोडे एक्स्ट्राचे केस निघायला लागले की कोंबमध्ये जरा दिसायला लागतात जास्त, किंवा विंचरताना खाली पडलेले असतात थोडे, माहीत नाही, मे बी हार्मोनल काहीतरी चेंजेसमुळे. सो मी त्यामुळेच आज ठरवलं होतं, कारण गेल्या 3-4 दिवसापासून माझे ड्रायफ्रूटचे लाडू जे आहेत ते संपलेले आहेत आणि हिवाळा चांगला असतो या सगळ्या गोष्टींना खाण्यासाठी. सो वेळ न वाया घालवता आणि परत उद्यावरनं ढकलता जे आहे, म्हटलं आजच रात्री हे काम करूया, नाहीतर परत जसे मागचे 3 दिवस गेले तसे पुढचे 3 दिवसही चालले जातील आणि हे काम पेंडिंगच राहून जाईल. असं तिचं डाएट वगैरे सगळं जे आहे व्यवस्थित आहे, पण मला असं वाटतं की थोडं जे आहे मे बी हार्मोनल चेंजेसमुळे होऊ शकतं, किंवा आता खूप जास्त थंडी पडते, ड्रायनेस आहे, त्यामुळे होऊ शकतं. तर चला ह्यावेळेस ना थोडंसं जे आहे माझी जी पद्धत होती ती मी चेंज केली आणि तुम्ही सगळ्यांनीच मला सजेशन दिलं आहे की अशा पद्धतीने कर जेणेकरून तुझी मेहनत कमी होईल. सगळे जे होते ना सीड्स जे होते, ड्रायफ्रूट्स होते, सगळे मी छान मस्त आता भाजल्यानंतर जे आहे बारीक पावडर करून घेते. आणि आता पियाचे पप्पा जेवायला बसले होते तर ते म्हणत होते की भाजी खूपच छान झाली, म्हणून मी जरा थँक्यू जे होते म्हणत होते इथे. सो खरंच खूप छान झाली होती भाजी. चला असो, तर मी आता सगळे ड्रायफ्रूट झाले, त्यानंतर सीड्स पण ज्या आहेत ना त्या बारीक करून घेते. आणि इथे ना जरा म्हणजे पंपकिन सीड्स वगैरे थोड्या वरच्यावर निवडून घेते, म्हणजे त्या थोड्या दरदरीत मी जे आहे ना बारीक करेल, जेणेकरून काय होतं की अशी अखंड किंवा अर्धी थोडीशी कलरफुल सीड असली म्हणजे लाडूमध्ये वरून दिसली तर लाडू खूप छान दिसतो ना, मग तसं म्हणून ते करण्यासाठी थोडं साईडला काढून ठेवलं होतं मी. आणि बाकीचं हे जवस वगैरे पूर्ण बारीक पावडर करते, कारण मुलांना अशा गोष्टी माहीत पडल्या ना की ओके लास्ट टाईमपेक्षा हे जास्त टाकलं आहे का यामध्ये, मग मला नाही खायचं, चांगलं नाही लागत आहे. सो तिला ते माहीत पडूच द्यायचं नाही मला, आणि म्हणून पूर्ण बारीक पावडर जे आहे पूर्ण जवसचं करून घेतलं मी. मी जेव्हाही तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करते, मला असं वाटतं की हे एकदम परफेक्ट आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही केलं तर तुमचाही वेळ वाचेल, मेहनत वाचेल. पण त्यानंतर मला कमेंट्समध्ये कळतं की याच्यापेक्षाही सोपी पद्धत आहे. सो शेअर केल्यानंतर जसं तुमचा काही फायदा होतो तसा माझाही फायदा होतो थ्रू कमेंट्स. आणि मी खरंच खूप लकी असं समजते की लोक वेळात वेळ काढून एवढी मोठी कमेंट माझ्यासाठी टाईप करतात की ओके तू असं कर तसं कर. जसं मला आता बघा त्या 2-4 कमेंटमुळे माझी थोडी जम्बलिंग झाली आता, आणि वेळ नव्हता की मी त्या कमेंट्स परत रीड करू आणि कसं सांगितलं हे बघू. तर बघा इथे मी काय केलं होतं, म्हणजे जेव्हा सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे माझे भाजून झाले ना, त्यानंतर त्याच कढईमध्ये गॅस बंद करून मी ही खजूर जी होती ती टाकून ठेवली होती, जेणेकरून थोडी गरम झाली ना मग ती सॉफ्ट होऊन जाते. आणि मी हिला पावडर जे आहे हिचं बारीक केलं आणि मग मी तिला गॅसवर ठेवली आणि तिला मी थोडं म्हणजे अजून मेल्ट होईल ह्या पद्धतीने जे आहे ना मी माझी प्रोसेस थोडी स्टार्ट केली होती की थोडी मेल्ट झाली की त्यामध्ये पटापट करून घेईल. पण ती अगदी असा गोळा बनत होता तिचा आणि पुढची प्रोसेस काही होत नव्हती. म्हणजे लास्ट टाईम मी जेव्हा बनवले ना तेव्हा काय केलं होतं,
हे फक्त असं गरम केलं आणि त्यामध्ये हाताने सगळं मिक्स करून घेतलं. म्हटलं चला आता थोडं वेगळं ट्राय करूया, जसं तुम्हीच मला सजेस्ट केलं. त्यामधून थोडी मी जे आहे त्याची पेस्ट घेतली, जे आपल्या डेट्सची पेस्ट घेतली आणि हे जे बारीक पावडर करून घेतलं होतं ना ते त्यामध्ये थोडं टाकलं आणि पटापट असं अर्धं टाकून जे आहे ना मिक्सरमध्ये थोडं फिरवून घेतलं आणि याच्याने काय झालं की सगळं अगदी व्यवस्थित मिक्स झालं आणि माझ्या हाताने मिक्स करण्याची जी मेहनत होती ना ती फारच पद्धतीने वाचली. सो थँक्यू सो मच ज्याने कोणी मला कमेंट केली होती. आणि म्हणजे नाहीतर मग काय होतं की आपण असं मिक्स करता करता फिंगर एवढे पेन करायला लागतात ना एका टायमाला की नको वाटतं, मला नाहीच करायचं, पण ऑप्शन नसतं म्हणून करावं लागतं. सो ही जी मेहनत होती ना मिक्स करायची ही माझी वाचली आणि आता फक्त एक जीव जे आहे यांना सगळ्यांना करून घ्यायचं आहे मला. आणि माझं जे म्हणजे लाडूचं जे सारण आहे ते इथे बनवून तयार आहे. सो लास्ट टाईम पण मी तुम्हाला सांगितलं होतं की नक्की बनवा, फक्त मुलांसाठीच नाही तुम्हालाही खायचं आहे. रोजचा एक लाडू पुरेसा आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं दुपारचं जेवण झाल्यावर वाटतं की काहीतरी गोड खावं, तेव्हा एक्स्ट्राचं काहीतरी बिस्किट, चॉकलेट आणि वेगळं खाण्यापेक्षा हा एक लाडू घ्या, हेल्दी पण आहे आणि तुमची जी स्वीटची क्रेविंग आहे ती पण हा लाडू पूर्ण करेल. सो मला तरी बऱ्याच वेळा असं वाटतं, म्हणजे मी माहीत नाही असं कधी नाही जास्त, पण म्हणजे हिवाळ्यात वगैरे असं वाटतं की जेवण झालं ना ते काहीतरी पाहिजे एक तोंडामध्ये गोड, तर मग मी हा एक लाडू घेत असते आणि वेळ मिळाला तर मग मी सकाळी पण घेते. पिया आवडीने 2-3 लाडू जे आहे ते खाते. ट्राय करा, मुलांनाही द्यायचा प्रयत्न करा वेगवेगळ्या पद्धतीने. तुम्ही खात असताना हा लाडू किती छान बनला याचं तुम्ही छान त्यांना मस्त असं फेसवर एक्सप्रेशन देऊन दाखवलं ना की तो लाडू कसाही असो ते आवडीने खाऊन जातात. फक्त आपली सांगण्याची पद्धत तेवढी छान पाहिजे. आणि बघा जेवण झालं आहे तिचं, पण तरीही तिला खावंसं वाटत होतं, म्हणून ती इथे टी व्ही बघता बघता लाडू पण तिने ट्राय करून पाहिला. एखादी गोष्ट आपण मनापासून ठरवली ना, मग कितीही तुम्हाला टाईमची कमतरता असू द्या, कितीही तुम्ही दमलेले असू द्या, मनाने ठरवलं की आपण गोष्टी कंप्लीट करतो आणि मगच झोपायला जातो. सो आजचं काहीसं असं झालं आणि सध्या माझी परिस्थिती अशी झाली ना की माझ्याकडे दिवस मला कमी पडतोय, त्यामुळे मला काही कामं जे आहेत ते रात्रीच करावे लागतील, जेणेकरून काही एक्स्ट्राचे कामं जे पण येतील आता फ्युचरमध्ये का असेना मला त्या गोष्टी रात्री कराव्या लागतील, जेणेकरून मला जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि माझे कामंही वेळेवर जे आहेत ते कंप्लीट होतील. मी वाटाणे जे सोलले होते ना तर ते मी वॉश करून घेतले होते आणि थोडे त्यातून पाणी वगैरे निघाल्यावर मी डब्यातच स्टोअर करते त्यांना. आणि बघा इथे आता सगळं किचन क्लीन करायचं आहे, त्या गडबडीमध्ये मी झाकणामध्येच वाटाणे जे होते ते भरायला चालली होती आणि इथे जे आहे अशा डब्यात स्टोअर करून ठेवते, म्हणजे मग भरपूर दिवस ते छान राहतात. आणि वॉश करून ठेवले तर प्रत्येक वेळा यूज करताना मग वॉश करायची गरज राहत नाही, कारण निवडताना शेंगांचा बाहेरचा हात हा दाण्यांना लागलेलाच असतो, म्हणूनच मी नेहमी वॉश करून ठेवते सगळं. आता मी हा पूर्ण किचन जो आहे तो पटपट आवरून घेते, सगळं भांडी कुंडी सगळं वॉश करून घेते आणि एवढं तामझाम तुम्हाला दाखवत नाही मी आता पूर्ण भांडे किंडे क्लीन करण्याचा, आणि त्यानंतर भेटूया. आजच्या व्हिडिओला लाईक ना पियासाठी करा आणि आता जो माझा कॅमेरा असा हळूहळू मूव्ह करत जाईल ना तर ती सगळी पियाची मेहरबानी आहे, तिनेच हे सगळं केलं आहे, त्यासाठी प्लीज पियासाठी तुम्ही लाईक करू शकतात हा व्हिडिओ. आणि बघा माझं किचन पण पूर्ण आवरून झालं आहे. सो माझं किचन किती छान आवरून ठेवलं हे मला दाखवायचं होतं, तर ती म्हणली मम्मा मी खालून असं हळूहळू सरकवते म्हणजे तुझं पूर्ण किचन सगळ्यांना छान दिसेल. सो मला तिची पद्धत ही आवडली आणि नेक्स्ट टाईम पण ट्राय करेल मी. भरपूर नवीन गोष्टी मला पियामुळे शिकायला मिळतात. चला मग आता इथे माझे लाडू पण जे आहेत ते बनवून तयार झालेले आहे. जे काम मला उद्या दुपारी करावं लागलं असतं ते मी आज रात्रीच तयार केलं आहे आणि उद्यापासून पियाच्या टिफिनला आणि सकाळी उठल्या तिला हा लाडू मला देता येईल. तर चला मग या छोट्या मोठ्या मोटिवेशनसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्ही मोटिवेट झालेले असाल आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मग आपण भेटूयात अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.